मित्रांनो, जावा इंटरव्ह्यू मध्ये फ्रेशरला एक सोपा क्वेश्चन विचारला जातो, ते म्हणजे काय, व्हॉट इज कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. तर हे कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम एक्सप्लेन करायचं ना, तर मी तुम्हाला एक छान एक्झाम्पल देतो. चला माझंच एक्झाम्पल घेऊया. माझं 4 ठिकाणी वेगवेगळं बिहेवियर जाणवतं. जसं की मी कंपनीचा सीईओ पण आहे किंवा माझी एक कंपनी आहे, तर माझं एम्प्लॉई सोबत बिहेवियर वेगळं आहे. मी टीचर सुद्धा आहे, तर मी टीचर स्टुडंट सोबत असताना माझं बिहेवियर वेगळं आहे. माझे मित्र आहेत, मी मित्रांमध्ये असताना माझं बिहेवियर वेगळं असतं आणि मी माझ्या फॅमिली सोबत असताना माझं बिहेवियर वेगळं असतं. म्हणजेच काय मित्रांनो, व्यक्ती तीच आहे, पण जसे पॅरामीटर बदलले ना, तसं त्याचं बिहेवियर बदलत जातं. याच कन्सेप्टला मेथड ओव्हरलोडिंग म्हणतात. चला तर मग आपण जावाच्या कन्सेप्टनुसार याला परत एकदा समजून घेऊ. मुळात मेथड ओव्हरलोडिंग मध्ये रिटर्न व्हॅल्यू ना मॅटरच करत नाही. तर काय मॅटर करतं, तर मेथड सिग्नेचर मॅटर करतात. मेथड सिग्नेचर म्हणजे काय, मेथडचं नाव आणि मेथडला असलेले पॅरामीटर. आता पॅरामीटर मध्ये एकतर काउंट वेगळा असला पाहिजे किंवा पॅरामीटरचा काउंट सेम असेल तर त्याचा डेटा टाइप तरी वेगळा असला पाहिजे. तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मेथड ओव्हरलोडिंग बद्दल हेच सांगायचंय. मेथड ओव्हरलोडिंग मध्ये मेथड ही कंपाइल टाइमला बाइंड होते आणि कंपाइल टाइमलाच कंपायलर ठरवतो कुठल्या मेथडला कॉल करायला पाहिजे.